नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। संविधानाचा विजय, विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश। महाड येथे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जल्लोष। प्रारंभी महाड येथील ऐतिहासिक अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौदार तळाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। यावेळी महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा व रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे। अमर रहे, अमर रहे। हार वाला पुढे गेला। हार वाला पुढे। हार बाकीचे कार्यकर्ते इकडे ना। रुंदवा दादा, रुंदवा दादा, तुम्ही भारतीय संविधानाचा ओके हो, आता हाय त्याच प्रोटोकॉलनी पुढे चालत द्या। बाबासाहेब, आपण दिलेल्या संविधानामुळे हा देश आपला वाचला। काल जे आपण देशामध्ये बघितलं, गेली 26-27 दिवस तरुणाईचं जे आंदोलन चालू होतं, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, त्याला हे जुलमी सरकार काही करून त्यांचा जे आंदोलन आहे त्याला संपवण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला। परंतु तरुण मुलांनी, विद्यार्थ्यांनी कोणत्याही भीतीला, दडपशाहीला या सरकारच्या जुमानता न घाबरता काल त्यांनी दाखवून दिलं का बाबासाहेबांनी दिलेलं हे जे भारताचं संविधान आहे, जे भारतीय संविधान आहे, हेच संपूर्ण शाश्वत असून भारत देश जो आहे ह्या संविधानावरच चालणार आहे। आणि काल ज्या पद्धतीने आपण आम्हाला सांगितलेलं की तुम्ही शिक्षण घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या पद्धतीने आपल्या भारतीय संपूर्ण विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्यासोबत सर्वच जनतेने भारताच्या त्यांना सपोर्ट केला, त्यांना सर्वांना फार चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं। आणि काल जे चुकीच्या पद्धतीने नीटच्या परीक्षांचे पेपरफुटी किंवा इतर पेपरफुटी झाली होती, त्याच्यामध्ये दोषी असलेल्या जे मंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला। आणि हे जे सरकार आहे ह्याला पुन्हा एकदा समजलं की आपण जे 11-12 वर्ष चालवलेलं आहे हे चालणार नाही। ह्या देशामध्ये बाबासाहेब आपण दिलेलं संविधान हेच मान्य केलं जाईल। आणि खरोखर आपण जे दूरदृष्टीने हे संविधान भारतीयांच्या हातात दिलं, खरोखर आपली जी दूरदृष्टी होती, आपलं जे ज्ञान होतं, त्यांच्या आपल्या ज्ञानासमोर आणि आपल्या दूरदृष्टीसमोर आम्ही सर्व नतमस्तक होत आहोत। आणि आपण दिलेल्या संविधानाच्या द्वारे हा देश सर्व आपलं भारत देश आहे चिरकाल हे संविधान वापरलं जाईल आणि ह्या संविधानाच्या आधारावरच हा देश चालेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली नीतिमूल्य आम्ही कायमस्वरूपी जतन करू आणि ह्या भारत देशाला ज्या पद्धतीने गुलाम म्हणजे आपल्या इंग्रजांच्या इथून आपण पारतंत्र्यातून आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं, त्याच पद्धतीने चुकीच्या ज्या गोष्टी चालल्यात या भारत देशात आम्ही होऊ देणार नाही। आणि आम्ही सर्वच जण भारताचे नागरिक आम्ही ह्या सर्व तरुण मुलांच्या सोबत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खरोखर या संविधानाचे जनक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही जी शिकवण ही कायमस्वरूपी आत्मसात करू। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा धन्यवाद। आणि याचा कालच्या विजयाशी काय संबंध आहे? आपल्याला माहिती आहे जे माझ्या हातामध्ये संविधान आहे हे आपल्या भारत देशाला जे संविधान दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जे आपण अंगीकृत केलं ह्या संविधानाद्वारे काल देशाचा प्रचंड मोठा विजय झाला. जे 11 वर्ष 12 वर्ष जे सरकार आहे ते ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने देशामध्ये संपूर्ण विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, इतर नेते असतील किंवा बाकी मंडळी असतील, ज्या पद्धतीने ते वागवत होते किंवा ज्या पद्धतीने ते ईडी असेल, CBI असेल त्याचा धाक दाखवून आणि संपूर्ण गुलामशाहीकडे आपल्याला नेत होते. परंतु गेल्या 26 दिवस जे आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांनी ह्यांना दाखवून दिलं की तुम्ही म्हणजे सर्व नाही आणि हे जे मनमानी सरकार आहे त्यांचा काल जे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. आणि ही जी लोकशाही आपल्याला संविधानाद्वारे बाबासाहेबांनी दिली ही आपली जिवंत आहे ह्याचं काल आपल्याला फार मोठं उदाहरण अख्ख्या देशामध्ये बघितलं. संपूर्ण देशामध्ये आज आनंद उत्सव साजरा आहे आणि ह्यांना आता ही जी ह्यांनी हुकुमशाही चालवली ही ह्यांना थांबवावीच लागेल. म्हणून आम्ही आज या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळे म्हणजे आपलं राष्ट्रीय स्मारक आहे इथे येऊन त्यांना आम्ही नतमस्तक झालो आणि त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र होता तो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दाखवला आणि आज आपण बघतोय की त्या उत्सवात आम्ही सर्वजण सामील झालो. अमर रहे अमर रहे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अमर रहे भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा. ओके. धन्यवाद. श्रीवर्धन, माणगाव, तळा, महाड, कोल्हापूर या ठिकाणी इथे येऊन जी शोभा वाढवली आणि खरोखर संविधानाला आपण असंच प्रत्येक वेळेला अन्याय होत असेल तिथं सगळ्यांनी आपण पाठिंबा दिला पाहिजे. एवढं मी बोलून मी इथंच थांबतो आणि सगळ्यांना या संविधानाच्या शुभेच्छा देतो. आता पुढील आपल्याला अध्यक्ष साहेब सुचवतील अशी मी नव्हे. आज आपण आपल्या महाड येथे बहुसंख्येने सर्वजण जमलेलो आहोत. जमण्याचं मूळ उद्दिष्ट आणि मूळ कारणच काय जे काल देशाने आपण संपूर्ण बघितलं जे आपले आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं. या संविधानाचा प्रचंड मोठा असा विजय काल देशामध्ये झाला आणि त्यांची जी त्यांनी दूरदृष्टीने आपल्याला संविधान दिलं त्यांच्या बुद्धीने जे संविधान आपल्याला मिळालं खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1949 साली हे संविधान दिलं. आज 75 वर्षाच्या नंतर त्या संविधानाने जे काल काम केलं हे आपण सर्वांनी बघितलं आणि हे एवढं कौतुकास्पद आहे. हे जर संविधान नसतं तर गेली 11 ते 12 वर्ष जे मनमानी सरकार संपूर्ण भारतामध्ये आहे त्यांची जी मनमानी चालली होती ही थांबवण्याचं काम काल आपल्या विद्यार्थ्यांनी केलं. विद्यार्थ्यांनी जे बाबासाहेबांनी शिकवलं होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा तंतोतंत त्याचं पालन केलं आणि त्यांनी जो नीटचा पेपर ज्याच्यामधून असंख्य डॉक्टर आपल्या देशाचे भावी होणार होते त्यांच्या भविष्याला ज्यांनी त्यांचं भविष्य खराब केलं. असंख्य मुलांनी 20 ते 22 मुलांनी आत्महत्या केल्या आणि असे कर्म करणाऱ्या लोकांच्या पाठी हे मनमानी सरकार उभं होतं. परंतु मुलांनी काही झालं तरी राजीनामा घेणारच आणि त्याला खरोखर मला आनंद वाटेल बोलायला. आपले नेते राहुलजी गांधी त्या राहुलजी गांधींनी जो एकंदरीत त्या मुलांना जे मनोबल दिलं जी ताकद दिली गेले आठवड्यामध्ये जी लोकसभा आहे नंतर राज्यसभा ही दोन्ही सदनं चालून दिली नाही आणि ती का चालून नाही दिली तर पहिलं तुम्ही मुलांचं जे भविष्य आहे जी देशाचं भविष्य आपल्या मुलं आहे या मुलांच्या पेपर फुटीवरती बोला.
ज्यांनी ही पेपरफुटी केली त्यांचा राजीनामा घ्या आणि जी तुम्ही 20 तारखेला दंडुकशाही केली, मुलांना मारले, तुम्ही छाऱ्याच्या बंदुकी ज्याला पेलेट गन म्हणतात त्याचा वापर केला, अश्रुधुराचा वापर केला, जी इंग्रजांनी हुकुमशाही चालवली होती त्या पद्धतीने जी हुकुमशाही चालवली ही तुमची बंद झाली पाहिजे. तिथपर्यंत आम्ही सदन चालू देणार नाही. हे राहुल गांधी, माननीय खडगे साहेब असतील, ह्यांनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली, मुलांना सपोर्ट केला, पूर्ण देश मुलांच्या मागे राहिला आणि कालचा विजय जो आहे हा मिळाला. आणि म्हणून आपण बाबासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी महाड येथील राष्ट्रीय स्मारक, ज्याला आपण सर्वजण 14 तळे म्हणतो, त्या 14 तळ्यावरती जिथे बाबासाहेबांनी येऊन क्रांती घडवली होती, स्पृश्य अस्पृश्य हा जो भेदभाव आहे हा नष्ट केला होता, त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना आपण सर्वांनी अभिवादन केलेलं आहे आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. खरोखर बाबासाहेब आपल्या विचारसरणीला आमचा सलाम. सर्व आपले युवक असतील, सर्व पदाधिकारी असतील, त्यात आपण एकत्र आलं, एका शॉर्ट नोटीसवर आपण सर्व येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणि हे गरज आहे कारण आपल्याला पण सर्वांना माहिती झाली जर देशाला कोण वाचू शकतं तर हा आपला काँग्रेस पक्षच वाचू शकतो. इतर संघटना आहेत, इतर पक्ष आहेत, ते देखील आज आपल्याला सोबत येत आहेत. इंडियाचे गठबंधन आहे ते देखील फार चांगलं काम करते, पण राहुल गांधींना आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपण एकत्र आलो. आज तुम्ही सर्वजण आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांचे असेल त्यावेळेला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही मी आपल्याला विनंती करतो. आज आपण बहुसंख्य मंडळी आली, आपल्या मानगावचे अध्यक्ष सिंग साहेब आहेत, सुतार साहेब आहेत, तांबे साहेब आहेत, या ज्या नदिमाताई आहेत, आपल्या मसळ्याच्या अध्यक्ष त्या आहेत, आपल्या श्रीवर्धन मतदारसंघाचे जे समन्वयक आहेत ते सुबे साहेब आहेत, बाकी सर्वच मंडळी आहेत, डावरे साहेब आहेत, इतर सर्व मंडळी आहेत. त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जर तालुक्याच्या जर कुठल्या काही समस्या असतील तर त्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यासोबत एक 10-15 या बाकीचे आरोपचे ते कुठे गेले हो सुर्वे साहेब. सर तुमची शाळा प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे? तुम्ही आता कर्वेकरी हे काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आमचे नेते राहुल गांधी साहेबांना विश्वास ठेवून आज काँग्रेस पक्ष जाहीर पक्ष प्रवेश आहे. ग्रामपंचायत किंबुर्ली ग्रामपंचायत सदस्य आहेत, हे जे जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत, जिल्हाध्यक्ष त्यांना जाहीर सत्कार करत आहे, स्वागत करत आहे. यांची महाड शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड होत आहे. जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ त्यांची निवड करत आहेत. मिळून सर्व व्यवस्थित निर्णय घ्या. ओके घ्या बंधू ओके. आता